रिपब्लिकन सेनेत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश. शासकीय विश्रामगृह उमरखेड येथे संवाद दौरा व पक्षप्रवेश सोहळा नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष किरणभाऊ घोंगडे, तर अध्यक्षस्थानी हिंगोली लोकसभा अध्यक्ष राजूभाऊ इंगोले उपस्थित होते. तसेच यवतमाळ वाशिम लोकसभा अध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर, संपर्क प्रमुख संतोष ठमके यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाची प्रस्तावना देवराज गोडबोले यांनी केली, तर सूत्रसंचालन भीमराव खंदारे यांनी केले. संपूर्ण राज्यात रिपब्लिकन सेनेच्या वतीने संघटन सुजन मोहीम राबवली जात असून त्यातून कार्यकर्त्यांना संघटन पुनर्बांधणीचे विशेष अधिकार देण्यात येत आहेत. मान्यवरांच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ते यांना समस्यांची निराकरण करून विविध विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी हदगाव विधानसभा अध्यक्षपदी मारुती तुपसाखरे, तर उपाध्यक्षपदी कचरू वाठोरे, त्याचबरोबर महासचिवपदी विठ्ठल हणवते, संघटकपदी रमेश गायकवाड यांची, तर कार्यकारी सदस्यपदी मारुती सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आली. उमरखेड महिला आघाडीच्या विधानसभा अध्यक्षपदी अन्नपूर्णा बनसोड, तर विधानसभा संघटकपदी अनुसयाबाई आडकिने, शोभाबाई जळके इत्यादी प्रमुख नियुक्त्या देण्यात आल्या. उमरखेड विधानसभा संघटकपदी भीमराव खंदारे, सुरेश लोमटे, पुंजाराम काळे यांची, तर नंदू इटकरे यांची कोषाध्यक्षपदी, तसेच देवराज गोडबोले, माधव खंडारे व पवन नारे यांना कार्यकारी सदस्यपदी नियुक्ती देण्यात आली. अभय बर्डे यांची पोफाळी सर्कल प्रमुखपदी, तर विकास बर्डे यांची पोफाळी शाखा अध्यक्षपदी, राजरतन बर्डे यांची शाखा उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. ब्राह्मणगाव शाखाध्यक्षपदी किसन जळके यांची, तर विधानसभा युवा अध्यक्षपदी राजू आगिरे, उपाध्यक्षपदी गजानन भोयर, तर सचिवपदी रुखमाजी भोयर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी उमरखेड विधानसभा अध्यक्ष गौतम नवसागरे, उपाध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, संपर्क कार्यालय प्रमुख व्यंकटेश वाघाडे, संजय सोनने, गजानन नवसागरे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शहरामध्ये या ठिकाणी होत आहे. अशा या बैठकीला उपस्थित आपल्या हिंगोली लोकसभा क्षेत्राचे प्रमुख आयुष्यमान आमचे सहकारी मित्र आयुष्यमान राजूभाऊ इंगोले, याचबरोबर आपल्या सर्वांच्या परिचयाचे असलेले आणि या उमरखेड नगरीचे रहिवासी आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख आयुष्यमान आमचे सहकारी मित्र डॉक्टर सुनील पाटील चिंचोलकर, या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमचे ठणके साहेब, या तालुक्याचे अध्यक्ष आमचे जयंतीभाऊ नवसागरे, आमचे दिवेकर साहेब आणि सर्व आपण उपस्थित सर्वांना माझा क्रांतिकारी जमीन. खरं तर आज हदगाव तालुक्यातील तामसा सरकारचे कार्यकर्ते आपल्या या ठिकाणी पुन्हा एकदा नव्याने सक्रिय होण्यासाठी आलेले आहेत. सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो.